पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश राव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ज्येष्ठ नेते देवानंद पाटील व मित्र परिवार निढोरी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाजी महागात पडणार, पर्यटकांना पोलिसांचा इशारा. गेल्या 2 दिवसांपासून राधानगरी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा दिमाखात प्रवाहित झाला असून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह विविध भागातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र काही पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यावर व परिसरात फेकून देण्याच्या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. धबधबा परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणारे किंवा पर्यटकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांकडून दंडही वसूल केला जाईल असा स्पष्ट इशारा राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. धबधबा परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावे आणि सर्व पर्यटकांना सुरक्षित वातावरणात पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी राधानगरी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करून स्वच्छता राखावी, मद्यप्राशन टाळावे आणि कोणतीही अनुचित कृती करू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. पावसामुळे राऊतवाडी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने पर्यटनाला चालना मिळाली असली तरी पर्यटकांनी जबाबदारीने वागल्यासच या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्य आणि सुरक्षितता कायम राहील असा संदेशही पोलीस प्रशासनाने दिला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.